नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 7 जानेवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथंही फॉलो करू शकता. आपलं जे इयर बुक आहे आणि स्पॉटलाईट MCQ बुक आहे, तर हे दोन्ही पुस्तकं आता बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये उपलब्ध आहेत. आणि ज्या ठिकाणी हे उपलब्ध झालेले नसतील तिथं तुम्ही तुमच्या बुक स्टोअर जे असतील त्यांच्याकडे मागणी करू शकता. ते मागवून तुम्हाला देऊ शकतात. किंवा सिम्पल आहे, सगळ्यात बेस्ट आहे पोस्टल डिलेवरीसाठीचा नंबर तुमच्या समोर आहे. आणि बाकीचेही प्लॅटफॉर्म आहेत, ॲमेझॉनवर आहे, फ्लिपकार्टवर आहे, त्याच्यानंतर सागर ऑनलाईनवर सुद्धा बुक आहे. तर तुम्ही तुमच्या सोयीने मते ऑर्डर करू शकता. जे काही फीडबॅक्स विद्यार्थ्यांचे येत आहेत तर त्यासाठी तुम्हा सर्वांचं खूप खूप आभारी आहे मी. कारण आपण जे काम करतो त्या कामाची पोचपावती आपल्याला मिळणं अपेक्षित असतं. spotlightritingforum@gmail.com या मेल आयडीवर मेल करून तुम्ही IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग, वीकली GSSA आणि MPSC मेन्स करता मराठी इंग्रजी निबंध यासाठी एनरोल करू शकता. आजची जी पहिली न्यूज आहे आपली ती महाराष्ट्रासंबंधीची आहे, अवयवदानाची. महाराष्ट्रामध्ये अवयवदानामध्ये पुणे अव्वल आहे, म्हणजे पुणे 1 क्रमांकावर आहे. जानेवारी ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये राज्यात जे अवयवदान झालं तिच्यामध्ये पुणे प्रथम क्रमांकावर आहे. 2020मध्ये 2019च्या तुलनेमध्ये अवयवदान कमी झालं. त्याचं कारण सिंपल आहे, कोविड-19मुळे हॉस्पिटल, सर्जरीज ह्या कितीतरी गोष्टी ज्या होत्या त्या पोस्टपोन झाल्या होत्या. कारण रुग्ण आणि ते एकंदरच याच्यासाठी ते चांगलं नव्हतं ना सिच्युएशन. सो बेसिकली 2020च्या तुलनेमध्ये 19मध्ये अवयवदान जास्त झालं होतं. तर हेही लक्षात ठेवा. आणि पुणे 1 क्रमांकावर आहे महाराष्ट्रात. ही भारतासंबंधीची आकडेवारी नाही, महाराष्ट्राची आकडेवारी आहे. अहवाल निर्देशांकामध्ये एक अहवाल आहे बघा, इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट 2020. आता खूप काही असा फेमस आहे असा अहवाल नाही आहे हा. प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2020 या काळामध्ये देशातल्या सर्वाधिक आनंदी असणाऱ्या जवळपास 34 शहरांचं सर्वेक्षण केलं होतं. तो हे प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी केलेलं आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण कुठलाही रिपोर्ट कोण पब्लिश करतो हे बघतं, तर इथं अशी संस्था नाही आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे. भारतातली जी आनंदी शहरं आहे क्रमांकानुसार पहिली 3, तिच्यामध्ये 1 नंबरला आहे लुधियाना, 2 नंबरला अहमदाबाद आणि 3 नंबरला चंदीगड. तुमच्यासाठी एक सिंपल प्रश्न आहे, तुम्ही लोकांनी जर NCERT वाचला असेल तर NCERTमध्ये लुधियानाचा एक टिपिकल रेफरन्स आहे, फोटोही आहे. तर तो जर कुणाला आठवला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. महाराष्ट्रातली आनंदी शहरं जी आहे क्रमांकानुसार तर पुणे 12 क्रमांकावर आहे, नागपूर 17 आणि मुंबई 21व्या क्रमांकावर आहे. सो महाराष्ट्रातली आनंदी शहरातली जी काही क्रमांकाची शहरं आहेत ते ती लक्षात ठेवा. टोटल शहरं जी आहेत रँकिंगमध्ये 34 आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो आपला हे आहे की भारत आणि श्रीलंका संबंध. आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत तर जयशंकर हे सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. आणि त्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर त्यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे, परराष्ट्र मंत्री दिनेश गुणवर्धने आणि मत्स्य संवर्धन मंत्री डग्लस देवानंद यांच्याशी चर्चा केली. आणि या चर्चेमधून काही महत्त्वाच्या बाबी उजागर केलेल्या आहेत. तिच्यात एक बेसिक गोष्ट आहे की बऱ्याच हिच्यामधून ते एक होतं की कोविड काळामध्ये भारत श्रीलंकेचे संबंध जरा ताणले गेलेत वगैरे. तर यांनी हे क्लिअर केलेलं आहे की कोविडोत्तर काळामध्ये भारत श्रीलंका सहकार्यावर भर असेल आणि कोविडच्या हिच्यामध्ये सुद्धा कसल्याही पद्धतीने संबंध ताणले गेलेले नाही आहेत. आणि त्यांनी श्रीलंकेला म्हटलं आहे की तुम्ही भारताकडून लस खरेदी करा, म्हणजे किंवा भारत तुम्हाला लस देईल कोविड-19 संबंधीची. जयशंकर जे आहेत यांनी दहशतवाद विरोधी सहकार्य, सागरी सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक याच्यावर भर दिलेला आहे. म्हणजे हे कशानं हे रेग्युलर बेसिक मुद्दे आहेत की जे दरवेळेस असतात. पण त्यातल्या त्यात श्रीलंका भारत म्हटल्यानंतर सागरी सुरक्षेचा मुद्दा एक महत्त्वाचा आहे ना. आणि जो काही अल्पसंख्याक तमिळ समाज आहे श्रीलंकेमध्ये त्यांच्या आशा आकांक्षाचाही श्रीलंकेने विचार करावा असंही मत त्यांनी मांडलं. श्रीलंकेमध्ये सर्वसमावेशक राजकारणातले जे काही समेट आहे की सर्वसमावेशक राजकारण त्या प्रक्रियेला भारताचा पाठिंबा आहे असंही जयशंकर यांनी श्रीलंकेला स्पष्ट केलेलं आहे. सो श्रीलंकेमध्ये आता सर्वसमावेशक राजकारणातील समेट ही प्रक्रिया चालू आहे की म्हणजे जे काही वादविवाद आहेत आणि एक्स्ट्रीमिटीज आहेत त्या सर्वांना बाजूला सारून काहीतरी चांगलं करावं, तर भारत याला सपोर्ट देतो आहे. सप्टेंबर 2020मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे समपदस्थ महिंदा राजपक्षे यांच्यामध्ये आभासी पातळीवर संयुक्त शिखर बैठक पण झाली होती. आणि आता त्याच्यानंतर जवळपास 4 महिन्यांनी आपले परराष्ट्र मंत्री हे श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. आता दुसरा एक प्रश्न तुम्हाला श्रीलंकेसंबंधीचा आहे की भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये
कुठल्या बेटावरून वाद आहे? या बेटाचं नाव तुम्ही सांगणार आहात कमेंट बॉक्समध्ये. तर असं कुठलं बेट आहे की ज्याच्यावरून भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वाद आहे? त्याच्यानंतर नेक्स्ट वन, विद्यापीठ कायदा जो आहे त्या कायद्याविरोधामध्ये प्रचंड रोष आहे आणि त्याच्यासाठी है ना, हा विद्यापीठ कायदा जो होता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016, त्याचं जे नाव आहे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016. तर याच्यासाठी मग कायदा सुधारणा समिती बनवण्यात आली होती. डॉक्टर सुखदेव थोरात, हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की डॉक्टर सुखदेव थोरात समिती. सो महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 याच्यात सुधारणा करण्यासाठी याच्यामधल्या सूचना काय आहेत की म्हणजे जे काही आक्षेपाचे मुद्दे होते तर तिच्यामध्ये सुधारणा समितीने काही सूचना केलेल्या आहेत. एक, जे काही प्राधिकरण आहे त्याच्यामध्ये नामनिर्देशित सदस्य जे आहेत त्यांची संख्या कमी करायची. प्राधिकरणाचे सदस्य निवडताना गुणवत्तेला प्राधान्य द्यायचं, म्हणजे सिंपल आहे की मेरिट बेस तुमचे जे सदस्य आहेत ते मेरिट बेस असले पाहिजेत. कुलगुरू कुलगुरू निवडीतील राजकारण संपवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुलगुरू प्रभारी कुलगुरू जे काही असतात तर त्याच्यामधलं जे काय पॉलिटिक्स आहे ते बाजूला ठेवा आणि ते मेरिट बेसवर झालं पाहिजे सगळं. UGCनुसार वेतन आयोग आणि पदोन्नती दिली गेली पाहिजे. सो UGCच्या नियमांनुसार कायमस्वरूपी अधिष्ठात्यांची नेमणूक रद्द करा. जे काही कायमस्वरूपी अधिष्ठाते असतात त्यांची नेमणूक रद्द केली पाहिजे. सो अशा बेसिक गोष्टी आहेत. त्याच्यानंतर धर्मांतराबाबत 2 राज्यांच्या कायद्यांची तपासणी करण्याची तयारी. आता 2 ज्या राज्यांमध्ये आता धर्मांतरासंबंधीचे जे काही कायदे आहेत तर तिच्यामध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड हे जे 2 राज्य आहेत तर हिच्यामध्ये जे काही कायदे आहेत धर्मांतरासंबंधीचे तर तिच्यामध्ये जे काही वादग्रस्त इश्यूज आहेत तर त्याची तपासणी करण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेली आहे. आणि याच्यासाठी जी काही याचिका होती ती सिटीजन फॉर जस्टिस अँड पीस, तुम्ही जर बघितलं असेल तर ही खूप ॲक्टिव्ह संघटना आहे. तर बऱ्याच ठिकाणी सिटीजन फॉर जस्टिस अँड पीस याचिका दाखल करते वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. तर उत्तर प्रदेशचं बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक अध्यादेश 2020, उत्तराखंड धार्मिक स्वातंत्र्य कायदा 2018. तर या दोघांमध्ये जे काही आक्षेपार्ह मुद्दे आहेत त्याची चिकित्सा आता सर्वोच्च न्यायालय करणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं की उत्तर प्रदेशमध्ये काय परिस्थिती आहे, म्हणजे उत्तर प्रदेशचा जो उत्तर प्रदेश प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजियस ऑर्डिनन्स 2020, तर हा ऑलरेडी आपण डिस्कस केला होता. पण तरी एकदा की हिच्यामध्ये काय मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये स्टेप्स टू अ कॉन्ट्रोवर्सी कशाने झाली. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या व्यक्तीला कन्वर्ट व्हायचं आहे किंवा दुसरा धर्म स्वीकारायचा आहे आणि ज्या व्यक्तींना ते कन्व्हर्जन करून द्यायचं आहे म्हणजे धर्मांतर करायला जी लोक मदत करतायत किंवा ते परफॉर्म करतायत त्यांना डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे 60 दिवस आधी म्हणजे 60 दिवस आणि अ मंथ इन ॲडव्हान्स रिस्पेक्टिव्हली नोटीस द्यावी लागेल की आम्ही असं XYZ व्यक्तीचं धर्मांतर करतो आहे. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट तिच्यासाठी पोलीस इन्क्वायरी करणार की जे धर्मांतर होतं आहे ते प्रॉपरली होतं आहे की नाही, विलिंग आहे व्यक्ती किंवा नाही, जबरदस्ती होतं आहे. एक वेळेस धर्मांतर झाल्यानंतर ती जी व्यक्ती आहे ती डिक्लेरेशन देईल की बाबा 60 दिवसात की माझं धर्मांतर झालेलं आहे, XYZ धर्म मी स्वीकारलेला आहे. आता जी कन्व्हर्टेड व्यक्ती आहे ती डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट समोर अपियर होणार, म्हणजे त्यांच्या समोर येणार आणि स्वतःची त्याची किंवा तिची आयडेंटिटी आणि त्याच्या संबंधीचे डिटेल्स देणार, कन्फर्म करणार. त्याच्यानंतर जर तुम्ही व्हायलेशन केलं या सर्व गोष्टींचं तर त्याच्याकरता पनिशमेंट काय आहे, शिक्षा काय, 6 महिने ते म्हणजे 6 months to 3 years कुणासाठी आहे, कन्व्हर्टेडसाठी आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एनी X धर्मातून Y धर्मामध्ये प्रवेश केला तर साठी त्यांनी जर ही प्रोसिजर फॉलो केलेली नसेल तर 6 महिने ते 3 वर्ष शिक्षा. आणि 1 ते 5 वर्षाची शिक्षा कुणासाठी आहे, कन्व्हर्टरसाठी की ज्यांनी ते धर्मांतर घडून आणलं, फॅसिलिटेटेड केलं आहे. म्हणजे जर तिथं Z नावाची व्यक्ती असेल आणि त्यांनी ते जे एचं धर्मांतर घडवून आणलेलं आहे तर त्यांनी जर ही प्रोसिजर फॉलो केली नसेल तर त्याला 1 ते 5 वर्षाची शिक्षा आहे बघा. हा, कन्व्हर्टर जो आहे त्याला 1 to 5 years, ते डिपेंड करणार कशा पद्धतीची सिच्युएशन आहे त्याच्यानुसार. त्याच्यानंतर जे काही बर्डन आहे म्हणजे स्वतः प्रूफ देण्याचं की हे फोर्सफुली कन्व्हर्जन झालेलं नाही आहे, जबरदस्तीने सक्तीने नाही झालेलं आहे, तर त्याचे पुरावे कुणाला द्यावे लागतील, ज्याच्यावर तो आरोप आहे त्या व्यक्तीला. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे की फक्त आणि फक्त लग्नासाठी कन्व्हर्जन असेल तर ते नल अँड वाईड असेल, त्याला मान्यता नाही. आणि हे सगळे नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. त्याच्यानंतर अजामीनपात्र गुन्हा ज्याला म्हणतो आपण, तर हे सगळं असं आहे.
तर मग याच्यासाठी हे बरेच आता सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये बघेल कशा पद्धतीने गोष्टी डन करायच्या त्या. हे बघा आता लोकसत्ताचं जर तुम्ही संपादकीय पेज बघितलं, त्या संपादकीय पेजला नाही संपादकीय लेख आहे, तर तिथं हे जे खालचं इथं हे कुतूहल असतं बघा खाली, हा जो मधला कॉलम आहे जो मी डार्क केलेला आहे, तिथं आता सुनीत पोतनेस यांचं एक नवीन सदर सुरू झालेलं आहे, नवदेशांचा उदय असतं. मग त्याच्यामध्ये सिंगापूर घेतलं आहे त्यांनी. सिंगापूर 1965मध्ये आलं होतं बघा, आणि मग त्याचे डिटेल्स यांनी दिलेले आहेत. मग आता सगळ्यात महत्त्वाचं नैसर्गिक बंदर आहे आणि आधीपासून ते व्यापारासाठी प्रसिद्ध होतं. ओके, आणि इथं बुद्ध धर्म, त्याच्यानंतर हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिस्ती आहेत, बौद्ध, हिंदू, मुस्लिम म्हणजे सर्वच रिलिजनची लोकंसुद्धा आहेत. 14व्या शतकात पण ते एक प्रसिद्ध व्यापारी ठाणं होतं, है ना. आणि एकंदरीतच सिंगापूर जे आहे, तर मग आता हे वेगवेगळे नवीन देश येतील, तर जस्ट हे तुम्ही ओव्हरलुक करणं गरजेचं आहे. आता याचे डायरेक्टली काही रेफरन्स आले तर ते आपण नक्कीच डिस्कस करूयात, पण तुम्ही मॅपमध्ये सिंगापूर वगैरे बघून ठेवा. शेतकऱ्यांची भीती निराधार नाही असं एक आर्टिकल आलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे ना, की शेतकरी जे म्हणत आहेत की आता केंद्र सरकारचं जे म्हणणं आहे की केंद्र सरकारने सांगितलं की MSP पण राहील, हां, त्याच्यानंतर APMC मार्केटमध्ये तुम्ही विका किंवा बाहेर विकू शकता. आता याच्यात मुद्दा असा आहे, APMC मार्केटमध्ये जे काही व्यवहार होतात त्याला राज्य सरकारच्या देखरेखीखाली जे आहेत, आणि APMCच्या बाहेर जे होतील ते केंद्र सरकारच्या अंडर आहेत. ओके, म्हणजे आता कसं आहे ना, की याच्यामध्ये यांनी ह्या लेखामध्ये म्हटलेलं आहे की शेअर मार्केट खुलं आहे, पण त्याचं नियामक सेबी नाही आहे. म्हणजे APMC कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, त्याचं नियामक कोण आहे? राज्य सरकार. पण शेतकरी APMCच्या बाहेर पण विकू शकता असं तुम्ही जेव्हा म्हणता, त्यावेळेस बाहेरच्या विक्रीला खरेदीला राज्य सरकार नियामक नाही, केंद्र आहे. तर हा एक मुद्दा इथं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा त्याला विरोध जो आहे कृषी कायद्यांचा तो एक आहे. आणि दुसरं जे आहे अदानी उद्योग समूह. आता अदानीचं नाव तुम्ही बरंच ऐकलं असेल बघा. अदानी उद्योग समूहाला ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा खूप विरोध झाला होता, खाणकाम आणि त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि अदानी उद्योग समूह जो आहे गेल्या 6-7 वर्षामध्ये त्यांनी खूपच नेत्रदीपक अशी प्रगती केलेली आहे. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये मुद्दा जो आहे की म्हणजे 2013मध्ये फोर्ब्सच्या यादीमध्ये 22व्या क्रमांकावर होते गौतम अदानी, जे अदानी समूहाचे प्रमुख आहेत. आणि नंतर तर ते दुसऱ्या क्रमांकाचे, देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत गृहस्थ बनलेले आहे. म्हणजे 6 वर्षामध्ये बरीच प्रगती आहे. या अदानी समूहाने काय केलेलं आहे की स्टोरेज, साठवणुकीच्या क्षेत्रामध्ये उतरण्याचं, धान्य साठवणुकीच्या क्षेत्रात उतरण्याचं त्यांचं ध्येय आहे. आणि त्यांनी मोठ्या सायक्लोजची उभारणी केलेली आहे, ते करत आहेत. आणि हे सगळं शेतकऱ्यांपर्यंत आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये अदानी ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट्स आणि याच्यामध्ये येऊ शकतात आणि प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं. फक्त अदानी समूहाचं म्हणणं आहे की हे जे आहेत साठवणुकीचे करार, तर ते शेतकऱ्यांच्या याच्यासाठी नाही आहे वगैरे. दुसरा जो मुद्दा आहे की 6 ते 7 वर्षातली जी त्यांची प्रगती आहे तो एक मुद्दा आहे. म्हणजे आता सिंपल आहे की धान्य खरेदी करून मग जर ते येणार असेल ह्या सर्व याच्यामध्ये, तर तिच्यामधून मग प्रायव्हेटायझेशन मोठ्या प्रमाणावर होऊ शकतं आणि कॉन्ट्रॅक्ट्स आणि त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे हिच्यामध्ये ते रेफरन्सेस दिलेले आहेत. आणि इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च तिच्यामधल्या डॉक्टर सुधा नारायणन ज्या आहेत, तर त्यांनीही म्हटलेलं आहे की शेतकरी अदानी आणि अंबानी उद्योग समूहाची कृषी क्षेत्रातली शिरकावाबद्दल व्यक्त करत असलेली भीती निराधार नाही आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की अंबानींनी पण, म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री अंबानी, त्यांनी व्हिडिओ जारी केला. का केला ना, म्हणजे असं याच्या आधी घडलेलं आहे का कधी? सो अन्न महामंडळ ते देशातल्या सर्व राज्य यांच्यातल्या धान्य पुरवठ्याच्या साखळी ज्या आहेत, सप्लाय चेन, त्याचं जे बेसिक आहे की काम करून संबंधित देशाला अन्न सुरक्षेच्या व्यवस्थेत आमूलाग्र बदल आम्ही करू इच्छितो, असं अदानीने वेबसाईटवर म्हटलं आहे. म्हणजे तेही त्या याच्यामध्ये तयार होत आहेत. आणि त्याच्यामुळे मग शेतकऱ्यांची ही भीती जी आहे ती निराधार नाही असं सांगणारं हे आर्टिकल आहे. ओके, सो एकीकडे बघा तुम्हाला दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की शेती संबंधीच्या पायाभूत सुविधा, सप्लाय चेन्स, आणि ते खूप प्रॉपरली स्ट्रॉंग झालं पाहिजे. प्रायव्हेटायझेशनला काही हरकत नाही, परंतु ते प्रायव्हेटायझेशन म्हणजे त्याच्यावर काही निर्बंध असणं फार गरजेचं आहे. ते नियंत्रणापलीकडे गेलं तर मग नंतर आपल्या हातात काही राहत नाही. गॅरी रॅन्सिमन यांचं निधन झालेलं आहे. ब्रिटनमधले समाजशास्त्रज्ञ, ब्रिटनमधले, भारतातले नाही, लेखक, नौकायन उद्योजक आणि ब्रिटिश सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट बोर्ड, जसं भारतामध्ये सेबी आहे तसं ब्रिटनचं जे सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट बोर्ड आहे त्याचे अध्यक्ष पण होते ते. आणि यांची सगळ्यात मोठी उपलब्धी जी आहे ती ही आहे की कोणत्याही ब्रिटिश न्यायालयाने कोणत्याही फौजदारी खटल्यामध्ये जर निकाल दिला असेल तर त्याचा फेरविचार करणं, त्या निकालाचा फेरविचार करण्यास भाग पाडू शकणारा क्रिमिनल केसेस रिव्ह्यू कमिशन हा कायमस्वरूपी आयोग जो आहे
त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्या सूचनेनुसार स्थापण्यात आला. म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखालील समिती होती, त्या समितीनुसार हा आयोग आलेला आहे, ज्या आयोगाचं नाव आहे क्रिमिनल केसेस रिव्ह्यू कमिशन. याचं काम आहे की कुठल्याही फौजदारी गुन्ह्यामध्ये जर निकाल असेल तर त्याचा फेरविचार केला जाऊ शकतो. त्यांचं पुस्तक बघा, ग्रेट बुक्स अँड बॅड आर्ग्युमेंट्स, हे त्यांचं पुस्तकही आहे. सो ही एक व्यक्ती लक्षात असू द्यात, कारण सध्या ब्रिटिश न्यूजपेपर त्यांच्याबद्दल बरंच लिहित आहेत. आखातात दोस्तीचे वारे, कारण GCCची परिषद चालू आहे बघा, सौदी अरेबिया, GCC, गल्फ कॉपरेशन काउन्सिल. ओके, सो गल्फ कॉपरेशन काउन्सिल याची सौदी अरेबियामध्ये सध्या जी आहे ती परिषद सुरू आहे. तर याचं डिटेल लेक्चर आपण करूयात. जसं तुम्ही आता ज्या लोकांकडे इयरबुक असेल त्याच्यात, किंवा त्याच्या आधी आपण जे लेक्चर्स घेतलेले आहेत G20, SCO, तर हे सगळं आपण एक प्रॉपर याच्यात हे पण एक लेक्चर घेऊयात. आणि गल्फ कॉपरेशन काउन्सिल जे आहे, तर मग आता त्यांची परिषद सौदीमध्ये चालू आहे. मग याच्यामध्ये बाकीचे कुठले कुठले देश आहेत, तर याच्यामध्ये संयुक्त अरब अमिराती, UAE, ओमान, कुवेत, बहरीन, कतार. ओके, आता कतारमध्ये आणि बाकीच्या देशांमध्ये बऱ्यापैकी तिथं थोडासा वाद आहे. कतारचा जर विचार केला तर जून 2017मध्ये ओमान आणि कुवेत अशा 2 देशांनी वगळता कतारशी राजनैतिक, आर्थिक, व्यापारी, सांस्कृतिक संबंध जे आहे ते कुणीही ठेवलेले नाही आहेत. आणि कतारच्या परराष्ट्र धोरणामुळे घडलेलं आहे. ओके, कतारला सौदी अरेबियानुसार खूप महत्त्वाकांक्षी आणि स्वयंप्रतिभेचा देश समजलं जातं. सौदी अरेबियाने पण त्याचा उल्लेख तसाच केलेला आहे. तर एकंदरीतच हे GCCची कौन्सिल जी आहे सौदी अरेबियात आहे ती पार पडल्यानंतर तिच्यात नेमक्या काय गोष्टी घडल्या तर त्याचं डिटेलमध्ये आपण लेक्चर घेऊ. सौदी अरेबिया आणि GCC तेवढं एक लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये बघा, खनिज तेल $50 पुढं गेलेलं आहे, कारण सौदी अरेबियाने तेलाच्या उत्पादनामध्ये कटौती आणलेली आहे की त्यांनी स्वतःहून जवळपास प्रतिदिन तेल उत्पादनामध्ये 10 लाख पिंपांची कपात केलेली आहे. तर ऑब्वियसली काय आहे ना, की जो काही सप्लाय आहे तुमचा, पुरवठा आहे तो कमी झालेला आहे. सप्लाय कमी झाला, किंमत वाढणार, दॅट्स इट. आता याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा जो आहे तो म्हणजे ब्रेंट क्रूड. आता बघा, ब्रेंट क्रूड जे आहे, तर ही जी संकल्पना आहे तर ती कशाशी संबंधित आहे, तर तेलाच्या किमतीशी संबंधित आहे. एवढं एक लक्षात ठेवा. हा प्रश्न एकदा UPSC प्रिलिम्समध्ये आला होता, हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे बघा, भारताकडून आयात होणाऱ्या तेलाच्या किमती या प्रामुख्याने ब्रेंट क्रूडच्या आंतरराष्ट्रीय किमतीवर आधारलेल्या असतात. म्हणजे आखाती देशाने तिकडून जे काही ते सगळं तेलाचं हे आहे, तर त्याला ब्रेंट क्रूड म्हणजे तेलाच्या किमतीशी संबंधित असणारी संज्ञा, इतकं जर लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे, ब्रेंट क्रूड. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे की युझिंग गॉड्स नेम टू सेल आर्टिकल्स इज इलिगल. म्हणजे देवाच्या नावाने तुम्ही जर काही वस्तू विकत असाल तर ते बेकायदेशीर आहे. तर औरंगाबादचं जे काही आपलं खंडपीठ आहे बॉम्बे हायकोर्टचं, तर त्यांनी हा निकाल दिलेला आहे की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की त्या देवाच्या नावाखाली विकल्या जातात TV चॅनल्सवर, है ना. त्याच्या काही बऱ्याचशा या म्हणजे हे आहेत बघा, की हनुमान चालीसा यंत्र, बाबा मंगलनाथ सिद्धी वगैरे, ते तुम्ही बघता ना, मैं रात को खराटे लेता था, है ना, मुझे जो जॉब नहीं लग रही थी. म्हणजे यंत्र आलं की सगळंच सोपं होऊन जातं. सो बेसिकली एक आहे की ह्या औरंगाबाद खंडपीठाने ही एक गोष्ट सांगितली आहे की महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अँड इरॅडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफाईस अँड अदर इनह्युमन इव्हिल अँड अघोरी प्रॅक्टिसेस ब्लॅक मॅजिक ॲक्ट, हा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार हे इलिगल आहे. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अँड इरॅडिकेशन ऑफ अदर इनह्युमन इव्हिल अँड अघोरी प्रॅक्टिसेस अँड ब्लॅक मॅजिक ॲक्ट. सो ह्या कायद्यानुसार हे जे आहे ते इलिगल आहे सगळं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जी येते ती बेसिक गोष्ट म्हणजे काय, की एकंदरीतच अशा बऱ्याचशा ॲड TVवर सध्या खूप चालू आहेत आणि फक्त हे ब्लॅक मॅजिकवर ते ना नजर सुरक्षा कवच आणि काय 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 विकतात सगळं, है ना. सो बेसिक आहे की कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागणार आहे, त्याच्याशिवाय गोष्टी होणार नाहीत. असले गोष्टी घेऊन जर झाला असतं तर विषयच नव्हता मग, है ना. अटेम्प्टचं टेन्शन घेतलं नसतं लोकांनी. एव्हियन फ्ल्यू, मोर मायग्रेटरी बर्ड्स रिपोर्टेड डेड इन हिमाचल. आता बघा, हिमाचलची न्यूज आपण बघितली होती. हिमाचलमधलं पोंग डॅम, तुम्हाला प्रश्न विचारला होता मी, पोंग डॅम कुठल्या राज्यात आहे. पोंग डॅम वाईल्ड लाईफ सँच्युरी हिमाचल प्रदेशमध्ये आहे बघा. ओके, आणि दुसरं जे आहे, आता दुसरं एक आलेलं आहे लेक, तो म्हणजे सुखना लेक. मायग्रेटरी बर्ड्स जे आहेत सुखना लेक, इथे पण 5 मायग्रेटरी बर्ड्सची डेथ झालेली आहे. आणि हा सुखना लेक जो आहे तर तो चंदीगडमध्ये आहे बघा. चंदीगड सुखना लेक. MCQसाठी अशा गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या बघा. आता हे जे लेक्स आहेत वेगवेगळे, भारतातला कुठला लेक कुठं आहे, तर त्या गोष्टी तुम्ही करून ठेवणं अपेक्षित असतं.
इथेही 5 पक्ष्यांची डेथ झालेली आहे. आणि एव्हियन इन्फ्लुएन्झा, आता इथला जो स्टेन आहे तो आहे H5N1. केरळमधला जो होता तो होता H5N8 होता बघा. सो इथं H5N1 आहे. आणि हे स्टेन्स आहेत, टोटल 9 स्टेन्स आहेत H5चे, तेही आपण बघितलं होतं. तर मग आता हे सगळ्या दूरच आहे. एव्हियन इन्फ्लुएन्झा जो आहे की मायग्रेटरी बर्ड्समध्ये, स्थलांतरित पक्ष्यांमध्ये हिमाचलमध्ये डेट आहेत, त्याच्यानंतर चंदीगडमध्ये आहे. तर हे बर्ड फ्ल्यू वगैरे याचंही सेपरेट एक मॉड्यूल आपण लेक्चर घेऊयात. त्याच्यानंतर बघा, हे तुमच्यासमोर जी आहे ती रांगोळी आहे, किंवा याला कोलम आर्ट असंही म्हटलं जातं, कोलम आर्ट. ओके. आणि ही कोलम आर्ट जपानमध्ये खूप फेमस होते आहे. आणि हे जपानमध्ये आता कोलम आर्ट ते प्रॅक्टिस करतायत आणि खूपच पॉप्युलर. म्हणजे जपानमध्ये कोलम आर्टशी संबंधित कुठलीही गोष्ट नव्हती. म्हणजे गेल्या 400 वर्षापूर्वी त्यांच्याकडची जी काही प्रथा आहे, तर ती प्रथा होती की सँडमधून 3D आर्ट करायची. म्हणजे जे काही वाळू आहे तिच्यातून 3D स्ट्रक्चर तयार करायचे, ज्याला म्हटलं जायचं झेनिगाटा सँड आर्ट. ओके. म्हणजे जपानी लोक वाळूपासून जे करत होते 3D स्ट्रक्चर, त्याला म्हटलं जायचं झेनिगाटा सँड आर्ट. ओके. तर हे एक लक्षात ठेवा, झेनिगाटा सँड आर्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, न्यू अनुभव मंतपा. आता हे न्यू अनुभव मंतपा काय आहे की जे फिलॉसॉफर किंवा ज्याला तुम्ही हे म्हणू शकता की महत्त्वाचं लिंगायत धर्म जो आहे, तर त्याचे जे काही टीचिंग्स आहेत तर ते बसवेश्वरा जे आहेत, तर बसवेश्वरांचं हे मूळ गाव आहे. आणि तिथं आता कर्नाटक सरकार जे आहे ती न्यू अनुभव मंतप उभं करतं आहे. आणि बसव कल्याण असं त्या ठिकाणाचं नाव आहे बघा, बसव कल्याण. बसव कल्याणमध्ये जवळपास 12व्या सेंचुरीमध्ये बसव कल्याण, 12वी जी सेंचुरी होती किंवा 12वं शतक होतं, त्यावेळेस पोएट फिलॉसॉफर बसवेश्वरा तिथं राहत होते. आणि त्यांच्या मग ऑब्वियसली त्यांना तर ट्रिब्यूट म्हणून मग हे उभं केलं जातं आहे बघा स्ट्रक्चर. हे तुमच्यासमोर स्ट्रक्चर आहे. आणि याला म्हणजे जगातली पहिली संसद म्हटलं जातं. हे जे बसव कल्याण आणि तिथली सगळी फिलॉसॉफी आणि हे बसव मंतप आहे 12व्या सेंचुरीतलं, ही जगातली पहिली संसद आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. बसवेश्वरा यांचे रेफरन्सेस जे आहेत ते आपल्याला ॲन्शियंट हिस्ट्रीमध्ये सुद्धा मिळतात. त्याच्यामुळे तुमचं काम आहे की ॲन्शियंट हिस्ट्रीच्या पुस्तकामधून, प्राचीन भारताच्या पुस्तकामधून ते रेफरन्स करायचे. बसवेश्वरांवर एक सेपरेट लेक्चर आपण नक्की घेऊयात. आजच्या लेक्चरमध्ये जेवढे सेपरेट लेक्चर्स मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला येत्या दररोज एक लेक्चर आपण त्याच्यातलं हे करू. तुमच्यासमोर सुनील गावस्कर यांचा फोटो आहे. आणि ब्रॅडमन म्युझियम जे आहे ब्रॉवेलचं, तिथं आता सुनील गावस्कर यांचं पोर्ट्रेट जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. रवी शास्त्री यांनी ते अनवील केलं. सो हे पोर्ट्रेट तिथं असणार आहे. इन्फ्लुएन्झा विषाणू H5चे उपप्रकार किती आहेत? 9. आत्ताच आपण वरती डिस्कस केलं. पोंग डॅम कुठं आहे? हिमाचल प्रदेश. आता चंदीगडचा पण लेख लक्षात ठेवा. भारताच्या मिशन अंटार्क्टिकाबाबत बिनचूक विधान ओळखा. गोवा पोर्ट इथून मोहिमा पाठवल्या जातात, बरोबर आहे. म्हणजे आधी सुरुवातीला 1981 होतं ते गोव्यापासून, आणि नंतर 22 वर्षापासून पोर्ट टाऊन इथून चालू होतं. परंतु ह्या वर्षी कोविड-19 आणि ते स्थलांतरावरचे जे निर्बंध आहेत त्याच्यामुळे ते गोव्यातूनच गेलं. भारती मैत्री स्थानकातील माहिती दरवर्षी गोळा केली जाते, बरोबर आहे. वीजचं मिशन 40वं मिशन आहे, हे बरोबर आहे. ब्रिटनच्या व्हॅसिलिटी गोलोविन, तर हे ब्रिटनचं नाही आहे बघा, रशियाचं आहे. त्याच्यामुळे व्हॅसिलिटी गोलोविन या जहाजातून ते गेले, पण ते रशियाचं आहे. त्याच्यामुळे ड काढून टाका, अ ब क, चौथं उत्तर बरोबर. जसपाल सिंह मुंडा हे भारताचे पहिले आदिवासी हॉकीपटू होते, हेही बरोबर आहे. मायकल किंडो हे पद्मश्री मिळवणारे पहिले आदिवासी क्रीडापटू होते, हेही बरोबर आहे. सो दोन्ही योग्य. फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल खालीलपैकी कोणाच्या नावावर आहे? जोसेफ बिकान. ओके. 2 नंबरला रोनाल्डो आहे बघा. आता आजचे प्रश्न घ्या. केंद्र सरकारद्वारे सप्टेंबर 2019मध्ये सेंट्रल विस्टा प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. सेंट्रल विस्टा प्रकल्प ऑगस्ट 2022पर्यंत पूर्णत्वास नेण्याचं नियोजन आहे. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. भारतात 80% खेळणी आयात केली जातात. टॉकॅथॉनचे आयोजन भारताला खेळण्यांकरिता जागतिक हब बनवण्यासाठी केले गेले. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. सामूहिक प्रतिकारशक्ती हर्ड इम्युनिटीचा करोनामुळे प्रयोग करणारा पहिला देश कोणता? अमेरिका, स्वीडन, जर्मनी, भूटान. नागरिकांना राहण्यासाठी सुरक्षित घरे खालीलपैकी राज्यघटनेच्या कोणत्या कलमाशी संबंधित आहेत? कलम 32, कलम 21, कलम 226, कलम 51 अ.
द प्रेसिडेन्शियल इयर्स हे पुस्तक कोणाशी संबंधित आहे? प्रतिभा पाटील, APJ अब्दुल कलाम, रामनाथ कोविंद, प्रणव मुखर्जी. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.